पालकांनी लहान मुलासोबतच असावे. आपल्या राहत्या घरासमोरील अंगणाला चारही बाजूंनी बंदिस्त जाळीचे कुंपण घालावे, जेणेकरून मुलांना खेळता येईल. आपले पाळीव प्राणी हे बिबट्याचे मुख्य भक्ष्य असल्याने त्यांना बंदिस्त गोठ्यातच ठेवावे, जेणेकरून बिबट आपल्या घराभोवती फिरणे बंद करेल. आपल्या घराच्या अवतीभोवती वाढलेले गवत व इतर झुडपे काढून टाकावी. परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून बिबट्याला लपायला जागा राहणार नाही. आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घाणीमुळे कुत्री, डुकरं, उंदीर, घुशी इत्यादी प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट येतो. लहान मुलांनी शाळेत ये जा करताना समूहाने राहावे, तसेच गाणी गात किंवा मोठ्याने बोलत जावे. बिबट वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावेत. बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये. त्वरित वनविभागाला कळवावे. पाठलाग केल्यास घाबरून बिबट आपल्यावर प्रतिहल्ला करू शकतो. शेतीची कामे करताना खाली बसून करावी लागतात, त्यामुळे बिबट वावर क्षेत्रात शेतमजुरांनी विशेष काळजी घ्यावी. ऊस तोडणीच्या वेळेला बिबट्याची पिल्लं दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवा. पिल्लांना हाताळू नका.